नाशिक इथे मिरगावच्या फार्म हाऊसवर आता पोलीस अधिकारी पोहोचलेला आहे. भोंदूबाबा अशोक खरात जो आहे त्याचं हे फार्म हाऊस आहे मिरगाव इथलं आणि या ठिकाणी आता बघू शकतो की पोलीस अधिकारी जे आहे पथक या ठिकाणी दाखल झाले. आतमध्ये काही गाड्या ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत. तर एक गाडी आपण बघतो की ही बाहेर ही एक गाडी जी आहे या अधिकाऱ्यांची या ठिकाणी उभी आहे. आतमध्ये आता नेमकं काय कोणत्या प्रकारचा तपास जो आहे तो केल्याचं आता आपल्याला समजणार आहे. नेमकं आता आतमध्ये नेमकं काय काय हाती येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण आपण आज बघितलं की आज ज्यावेळेस या भोंदू अशोक खरातला कोर्टात हजर केलं होतं तर त्यावेळेला अनेक खुलासे जे आहे ते कोर्टामध्ये करण्यात आले होते. त्याच्याकडे 12 कारतूस जिवंत कारतूस सापडले. परत फायर केलेले 5 राऊंड जे आहे ते सापडले होते. एक पिस्तूल सापडली होती. तसे 2 लॅपटॉप देखील या ठिकाणी सापडले होते. त्यामुळे अनेक संशय जो आहे तो अशोक खरातवरती घेण्यात येतो आहे. खरं तर काही नरबळीचे प्रकार झाला का किंवा हरणाची जी कस्तुरीसाठी काही हत्या हरणाची केली का असे अनेक खुलासे जे आहे किंवा संशय जे आहे ते व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे आता पोलीस अधिकाऱ्यांचा तपासाला आता वेग आलेला आहे. त्याला आता आणखीन पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आता चक्र जे आहे पोलिसांनी आता फिरवल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतं आहे. याच मिरगावचा जो फार्म हाऊस आहे अतिशय आलिशान हा फार्म हाऊस आहे आणि ह्या ठिकाणी जवळपास 40 ते 45 एकर जे आहे ती जमीन या ठिकाणी त्याची आहे आणि एक मंदिर जे आहे ईशान्येश्वराचं ते मंदिर जे आहे त्या मंदिर आहे त्याच परिसरामध्ये हा हे फार्म हाऊस आहे. अतिशय आलिशान असं हे फार्म हाऊस आहे. संपूर्ण दगडी बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अनेक खुलासे आता होण्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीने पोलिसांनी आज किंवा वकिलांनी ज्या संशय जो व्यक्त केलेला आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आणि पूर्ण कुंडलीच त्याची आज जी आहे ती वाचून दाखवलेली आहे. त्यामुळे आता किती कारनामे जे आहे या बाबांनी केले हे तपासात आता समोर येणार आहे. सकाळपासूनच काही अधिकारी येणार असल्याची शक्यता होती. तर आता सायंकाळच्या दरम्यान हे अधिकारी जे आहे ते या फार्म हाऊसवरती आलेले आहे. 2 गाड्यांचे पथक जे आहे ते ह्या ठिकाणी दाखल झालेले आहे. आता हे फार्म हाऊसच्या ज्या अनेक रूम्स असतील त्या ठिकाणी आता तपासणी ते करत आहेत. आता नेमकं काय हाती येतं या सगळ्या तपासामध्ये हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण साधारणतः एक 10 ते 15 मिनटं झालेत हे पथक जे आहे ते आतमध्ये गेलेलं आहे. आपण पाहू शकतो की मध्ये अंधार जरी असला तरी तपास जो आहे तो करण्यात आले. लाईट्स जे आहे ते लाईटसुद्धा बंद ठेवण्यात आलेले आहे आणि हे काही अधिकारी जे आहे ते आतमध्ये आहेत. या ठिकाणी वॉचमॅन जो आहे तो देखील या ठिकाणी राहतो. या वॉचमॅनची असेल किंवा इथल्या कर्मचारी इथल्या पुजारी यांची देखील कसून चौकशी जी आहे ती करण्यात आली होती. जवळपास दिवसभर ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांची देखील कसून चौकशी जी आहे ती करण्यात आली होती. यामध्ये देखील त्यांचा देखील जबाब जो आहे तो नोंदविण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता आणखीन किती कारनामे या भोंदूबाबाचे समोर येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण या गावात देखील अनेक नागरिक जे आहेत त्या समोर येत आहे. अनेक तक्रारी ज्या आहे त्या करताना बघतायत. काय आरोप आहे या परिसरामध्ये त्याची मोठी दहशत होती. ज्यावेळेला तो शनिवारी रविवारी खास करून या फार्म हाऊसवरती तो येत होता किंवा काही धार्मिक क्रिया करायच्या असल्यास तो ह्या फार्म हाऊसवर किंवा इथले ईशान्येश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी तो येत होता. अनेक या गावात देखील त्यांनी जमिनी खरेदी केलेल्या आहे. इथल्या नागरिकांना देखील अनेक वेळा धमकावत होता किंवा दहशत जो आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. तो इकडे जो यायचा तर संपूर्ण गावाला किंवा इथल्या परिसरामध्ये सायकलीवर तो फेरफटका मारत होता आणि यावेळेला त्याच्या कमरेला पिस्तूल देखील असल्याचं जे आहे ते इथल्या नागरिकांनी या ठिकाणी बोललेलं आहे. त्यामुळं आता या चौकशीमध्ये आता तपासामध्ये नेमकं काय समोर येतं आणखीन काही पुरावे हाती लागतात का ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आता आज ज्या पद्धतीने कोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान जे काही खुलासे जे आहे वकिलांनी किंवा पोलिसांनी जे केलेलं आहे त्या अनुषंगाने आता तपास जो आहे तो पोलिसांनी सुरू केलेला आहे. कारण ज्यावेळेला 5-6 दिवसापूर्वी ज्यावेळेस पोलीस या फार्म हाऊसवर आले तेव्हा त्याच दरम्यान एक पिस्तूल 12 जिवंत राऊंड आणि 5 जे फायर केलेले राऊंड जे आहे ते या ठिकाणी सापडले होते आणि त्यामुळे आता याचा नेमकं त्या राऊंडचा त्यांनी कशा प्रकारे त्यांनी उपयोग केलेला आहे ते पाहणं महत्त्वाचं असतं. कारण का 5 राऊंड जे आहे त्याच्याकडे जे सापडलेले आहे तर ते
ते आता नेमकं त्यामध्ये काय कुठं वापर केला, कारण अनेक संशय जो आहे ते व्यक्त करण्यात येत आहे. कारण त्यांनी जे राऊंड जे आहे ते कुठं वापरले, कारण नरबळीचा प्रकार जो आहे तो देखील घडल्याचं बोललं जातं आहे, किंवा हरणाच्या कस्तुरीसाठी त्याची काही शिकार केली का, त्यासाठी हे राऊंड वापरले का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण ह्या सगळ्या तपासामध्ये हे सगळं निष्पन्न होणार आहे. कारण ज्या पद्धतीने महिला अत्याचाराचा गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला, त्याच्या पेनड्राईव्हमध्ये अनेक अत्याचार कशाप्रकारे केले हे सगळे व्हिडिओ समोर आले, आणि त्या पद्धतीने अनेक महिला ज्या आहे त्या समोर येत आहे. साधारणतः 5 ते 6 महिला ज्या आहे आत्तापर्यंत समोर आलेल्या आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या ठिकाणी आता त्याचे जे आहे सगळे कारनामे समोर येत आहे. शिर्डीमध्ये देखील त्यांनी करोड रुपयाची जमीन खरेदी केलेली आहे. नाशिक भागात असेल किंवा आता या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असेल, अनेक जमिनी असतील किंवा वेगवेगळे शेतजमीन असेल त्या त्यांनी खरेदी केलेल्या आहे. मात्र हे सगळं करत असताना काही अधिकाऱ्यांना देखील त्यांनी हाताशी धरलं होतं. त्याच्या ओळखीचा वापर जो आहे तो देखील त्यांनी तो करायचा. आणि गावातली इथे पाण्याची टाकी असेल ती गावकऱ्यांसाठी मंजूर झाली, मात्र त्यांनी ते त्याच्या शिवलिका संस्थांसाठी ती वळवलेली आहे, किंवा राखीव पाणी असेल ते देखील त्यांनी आपल्या संस्थांकडे वळवलेलं आहे. आणि त्यामुळे एकंदरीतच हे सगळे कारनामे जे आहे या बाबाचे ते एक एक समोर येत आहे. हे असंख्य लोक जे आहेत ते या बाबाकडे येत होते. अक्षरशः मंत्री असेल किंवा बडे नेते असतील, VIP लोक असतील, अनेक सेलिब्रिटी असतील, ते देखील या ठिकाणी येत होते, ह्या बाबाचं दर्शन घेत होते किंवा आपलं भविष्य जे आहे ते बघत होते. त्यामुळे अतिशय VIP असा आहे हा बाबा जो आहे तो म्हणून ओळखला जायचा. आणि अनेक अधिकाऱ्यांचं देखील त्याला एक बळ मिळत होतं. अनेक वेळा त्याचे जे काही कारनामे आहे ते देखील अधिकारी जे आहे त्यांनी पाठीशी घातल्याचं एकंदरीतच आता बोललं जातं आहे. ज्यावेळेला ही सगळ्या घटना समोर आल्या त्यावेळेला देखील काही अधिकारी त्याला भेटल्याचं या ठिकाणी बोललं जातं आहे. आणि आज एकंदरीतच आता या सगळ्या त्याला ज्या पोलीस कोठडी मिळाली आहे त्यानंतर आता अनेक चौकशी त्याची केली जाणार आहे. आणि ह्या चौकशीमध्ये अनेक गोष्टी ज्या आहे त्या आता समोर येतील असं आता साधारणतः बोललं जातं आहे. कारण पोलिसांनी अनेक शक्यता ज्या आहे त्या ह्या ठिकाणी वर्तविलेल्या आहे. आता ह्या फार्म हाऊस सध्या बंद होतं, मात्र आता आज अधिकारी जे आहे ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहे. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून आता आतमध्ये हे अधिकारी आहे आणि ते त्यांची जी चौकशी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. ह्या फार्म हाऊसच्या आतमध्ये आणखीन काही पुरावे मिळतात का ह्यामध्ये आता ते बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्या तपासामध्ये वेगवेगळे काय आणखी कारनामे समोर येतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. अनेक आगुरी कृत्य जो आहे हे बाबा करत होता. अनेक नकली साप दाखवून दहशत निर्माण करत होता, किंवा रिमोटचा साप वापरून तो साप माझा ऐकतो अशा प्रकारे सांगून अनेक वेगवेगळ्या पूजा असतील, आघोरी पूजा असतील, तो हा बाबा जो आहे तो करत होता. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांना अनेक मंत्री, अनेक राजकीय नेते हे सगळे त्याला भेटत होते. त्यामुळे त्याचे जे प्रस्थान आहे ते वाढत होतं दिवसेंदिवस. आणि त्याच्याच ह्या याच्यातून तो अनेक कृत्य जे आहे अघोरी पद्धतीने करत होता. आणि आज हे सगळे पथक जे आहे ते बऱ्याच वेळापासून आता दाखल झालेलं आहे आणि ते ह्या ठिकाणी चौकशी करत असल्याचं एकंदरीतच आता आपल्याला पाहायला मिळतं आहे. ह्या वाहनं आहे, 2 टीम आहे, तर ह्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहे. आता बऱ्याच वेळापासून आता हे चौकशी सुरू आहे. साधारणतः 17 ते 18 एकर हा जो पूर्ण फार्म हाऊसचा परिसर आहे, यामध्ये आंब्याची शेती जी आहे ते केलेली आहे, आमराई जी आहे ते फुलवलेलं आहे आणि त्याच ईशान्य दिशेला ह्या ठिकाणी ईशान्येश्वराचं मंदिर जे आहे ते देखील आहे. आणि मोठं प्रस्थ जे आहे ते या मिरगावमध्ये त्याचं एकंदरीतच बघायला मिळतं आहे. आता वेगवेगळे खुलासे जे आहे जसे जसे समोर येत आहे तसे आता जे पीडित आहे ते पीडित देखील आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आता आणखीन काही व्यक्ती किंवा आणखी काही महिला असतील किंवा जे पीडित असतील ते समोर येतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण अनेक वेगवेगळे प्रयोग जे आहे
तो याच फार्म हाऊसवरती किंवा इथल्या मंदिरामध्ये तो करत असल्याचं आता बोललं जात आहे आणि यासाठी तो बळाचा वापर करत होता. अनेक ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो की हे पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालं. तर नेमकं ह्यामध्ये काय सत्यता जी आहे ती समोर ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा अमित आडेसर, कुणाल जायकर, TV9 मराठी, मिरगाव, सिन्नर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.